श्रोते हो नमस्कार. वेट लॉस माझा या फिटनेसवरच्या मालिकेमध्ये मी डॉक्टर वृषाली पटवर्धन सर्वांचं मनापासून स्वागत करते. वेट लॉस आणि फिटनेस याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार आणि श्रोत्यांनाही माझा नमस्कार. वृषालीताई, कोंढव्याला राहणाऱ्या नेहा डिसूजा यांनी विचारलंय की इन्फर्टिलिटी आणि पीसीओडी यावर तुमच्या व्हिट्रिक्स पॅटर्नमुळे खूप फायदा होतो असं त्यांच्या 2-3 मैत्रिणींनी त्यांना सांगितलंय. तेव्हा त्याबद्दल आपण काय माहिती द्याल? सांगते, पण त्या अगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करते की मी वैद्यकीय डॉक्टर नाही, त्यामुळे मी कोणतेही वैद्यकीय उपचार करत नाही. त्यासाठी माझ्याबरोबर पूर्ण वेळ काम करणारे माझे डॉक्टर सहकारी आहेत. त्यामुळे इन्फर्टिलिटी, पीसीओडी, डायबिटीस, बीपी या विषयांवर मी जेव्हा बोलते तेव्हा हे लक्षात ठेवा की असे कोणतेही आजार मी बरे करत नाही, तर माझ्या व्हिट्रिक्स आणि स्कॅरिक्स पॅटर्नमुळे ते आटोक्यात येण्यासाठी अनुकूल शारीरिक स्थिती ही मी निर्माण करते आणि त्यानुसार तुमचे किंवा माझे डॉक्टर हे तुमच्यावर उपचार करतात. श्रोते हो, आज आपल्या इथे चैत्राली काटेखाय या आलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा त्यांचं मनोगत ऐकूया आणि नंतर त्यावर वृषालीताई आपणही बोला. चैत्राली, प्रथम तू तुझा अनुभव सांगतेस? थँक्यू. मी 29 वर्षाची आहे आणि माझे 3 मिसकॅरेज झाले आहे. मला पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइड, इन्फर्टिलिटीचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि बरंच त्यामुळे माझं वेट वाढलेलं आहे. तर माझं वेट कमी करायसाठी मी बरेच प्रयत्न केले, पण ते काही सक्सेसफुल झाले नाही. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तिन्ही वृषाली जॉईन केलं आहे आणि तिला तिथे खूपच फरक पडला आहे, तर तू जॉईन कर. तर मी एक चान्स घ्यायचा म्हणून मी वृषाली जॉईन केलं होतं आणि त्यावेळेस मला काही वाटलं नव्हतं की माझ्यात फरक पडेल असं काही. पण मी वृषाली जॉईन केल्यानंतर आत्ता 12 किलो आणि 40 इंच 2 महिन्यात मी कमी केलेली आहेत. अजून माझा कोर्स चालू आहे आणि सगळ्यात बिगेस्ट अचीवमेंट म्हणजे मला मेन्सेस आलेले आहेत विदाऊट मेडिसिन. बेसिकली मी आकाशवाणीवर हे सांगायसाठी का आली आहे की माझ्यासारखी बरेच लेडीजला हा प्रॉब्लेम असेल इन्फर्टिलिटीचा, की ज्याने वेट वाढलं असेल, तर त्यांनी नॅचरली इथं वेट रिड्यूस करून पीसीओडीचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करून मग चान्स घेऊ शकतात. आणि द बेस्ट पार्ट ऑफ वृषाली काय आहे की तुम्ही भरपूर खा आणि वेट रिडक्शन करा. आणि सगळ्यात जास्त मोठा मुद्दा म्हणजे पहिला हिमोग्लोबिन, B12 वगैरे ह्या सगळ्या तपासण्या देऊन ते फिटनेस केल्यानंतर मग ते वेट रिडक्शनसाठी लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल नसेल तर वेट रिडक्शन होऊच शकत नाही. आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत कुठेही वेट लॉस केला तर ह्या गोष्टी कुठेही तपासल्या गेल्या नव्हत्या, पण ह्या गोष्टी तपासून ह्याच्यावरती फर्स्ट काम करून आपल्याला स्वतःला फिट करायचं, की जेणेकरून उद्या तुम्हाला कन्सीव्ह झालं तर तुम्ही त्याच्यासाठी फिट असता आणि बेबी ही त्यामुळे हेल्दी आणि नॉर्मल बर्थ देऊ शकता. आणि आय एम बिग फॅन ऑफ वृषाली. चैत्राली, तुझ्या प्रयत्नांबद्दल आणि तुला मिळालेल्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन. श्रोते हो, वृषालीचे असे अनेक सभासद या मालिकेमध्ये आपल्याला वेळोवेळी भेटणार आहेत. त्यांची सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये पाहायला मिळतील. वृषालीताई, चैत्रालीच्या केसबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम चैत्राली आणि गौरी अशा प्रत्येकीनं माझ्या इथं मिळवलेल्या रिझल्टबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. मी रिझल्ट देते असं मी कधीच मानत नाही, तर माझ्या मार्गदर्शनाच्या मदतीनं माझे मेंबर्स रिझल्ट मिळवतात असं माझं म्हणणं आहे. कारण रोज व्यायाम करणं, मी सांगितलेली डाएट पाळणं आणि मुख्य म्हणजे माझ्या पॅटर्नवर श्रद्धा ठेवणं, या तिन्हींचं श्रेय पूर्णपणे माझ्या मेंबर्सचं असतं असं मला वाटतं. आता या दोघींच्या रिझल्टबद्दल मी काही बोलण्या अगोदर मी आधी गौरी आरोटेचे काही अनुभव तुम्हाला सांगते. तिचा बांधा लहानपणापासून स्थूल होता, त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी तिने अनेक प्रयोग केले, पण तिचा कधीही वेट लॉस झाला नाही. लग्नानंतर बाळासाठी ट्रायल घेताना वाढलेलं वजन हा सगळ्यात मोठा अडथळा असतो हे तिच्या डॉक्टरांनी तिला तेव्हाच सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याच सल्ल्याने ती वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आली. त्याआधी रोज फिरायला जाणं, कडक डाएटिंग करणं, होमिओपॅथीची औषधं घेणं, असे अनेक प्रकार तिने केले, पण त्याच्यात तिचा श्रम, वेळ, पैसा सगळं वाया गेला आणि हाती निराशा आली. त्यामुळे ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा कोणतंही क्रॅश डाएटिंग न करता योग्य व्यायाम आणि आहार यांच्या मदतीनं वेट लॉस होईल असं मी जेव्हा तिला सांगितलं आणि तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यावेळी तिला जो हुरूप आला आणि त्यामुळे खरोखरच तिचं 2 महिन्यामध्ये 10 किलो आणि काहीतरी साधारण 40 इंच मेजरमेंट कमी झाली. त्यामुळे तिचं एवढंच म्हणणं आहे की डोंट लूज युअर टाइम अँड माइंड, लूज युअर वेट विथ वृषालीज. अरे वा वा वा. म्हणजे गौरीचं सुद्धा अभिनंदन आपण करूया आणि या पुढच्या वेट लॉससाठी तिला खूप खूप शुभेच्छाही देऊया. येस. वृषालीताई, या दोघींच्या टेस्टिमनीवरून एक गोष्ट आपल्या ठळकपणे लक्षात येईल
ती म्हणजे या दोघी तुमच्याकडे आल्या तेव्हा त्या निराश झालेल्या होत्या, पण तुम्ही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा केलात. ऍक्च्युली खरंच हे बरोबर आहे, कारण निराशा ही अपयशाची पहिली पायरी असते. कोणतंही काम करण्या अगोदरच जर तुमचा कॉन्फिडन्स संपलेला असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे वेट लॉस साठी वेगळे वेगळे प्रयत्न करून अपयशी आणि निराश होऊन लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा सगळ्यात प्रथम मी त्यांना काउन्सिलिंग करते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवते. कारण माझ्या दृष्टीने आत्मविश्वास वाढल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता जर एखादा डॉक्टर जसं सांगतो की अरे तुला काही झालेलं नाहीये, तू पटकन बरा होशील, त्यावेळेला तो रोगी पूर्ण निम्मा पाऊण बरा झालेला असतो. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पहिल्या दिवशी फक्त त्यांची निराशा घालवली आणि त्यांना सांगितलं की माझे व्यायाम आणि डाएट हे श्रद्धा ठेवून करा. अगदी लहान प्रोग्राम घ्या. इफ यू फील बेटर देन यू कॅन टॉप अप युअर प्रोग्राम. आणि मी खरं सांगू का डॉक्टर, माझं निम्मं काम तिथंच झालेलं होतं. कारण वेट लॉसच्या आशेचा एक किरण आणि तुमची श्रद्धा या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लावतात आणि मग यशस्वी होणं हे अजिबात कठीण नसतं. या दोघींच्या बाबतीत अगदी तसंच झालेलं तुम्ही ऐकलंय. बरोबर आहे. पण म्हणजे या दोघींचे तर प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्यामुळे त्यांना यश मिळालेलं आहे. पण त्यांच्या प्रोग्रामच्या काळात तुम्ही काय काय केलं? काही नाही, माझ्या प्रत्येक मेंबरच्या प्रोग्रामच्या कालावधीमध्ये त्यांच्या आणि माझ्यामध्ये सतत डायलॉग सुरू असतात. सुरुवातीला मी तुमचे सगळे रिपोर्ट पाहते आणि माझ्या डॉक्टरांनाही दाखवते. नंतर तुमची लाईफस्टाईल काय आहे, खाण्यापिण्याच्या आवडी काय आहेत, त्याप्रमाणे मी तुमचा वर्कआउट आणि डाएट प्लॅन तयार करते. मग तुम्ही व्यायाम सुरू करता. इथपर्यंत सगळं नॉर्मल असतं. पण माझं खरं काम हे त्यानंतर सुरू होतं. म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुमचा वेट लॉस किती होत आहे, मेजरमेंट कुठून आणि किती कमी होत आहेत, त्याप्रमाणे मी तुमचे व्यायाम किंवा डाएट हे इन्स्ट्रक्टरना सांगून सतत बदलत असते. माझ्यात आणि इतरांच्यात नेमका हा मोठा फरक असतो. तुमच्या प्रगतीप्रमाणे व्यायाम किंवा डाएटमध्ये बदल केले तरच चांगले रिझल्ट मिळतात आणि त्यासाठी तुमचा फीडबॅकही फार महत्वाचा असतो. आता चैत्रालीच्या बाबतीत मी पोळी भाजी भात भाकरी अशी वेगवेगळी डाएट देत गेले. तसंच गौरीला तिच्या गुडघेदुखीसाठी वेगळे व्यायाम दिले. तसंच त्या दोघींच्या सेंट्रल बॉडी ओबेसिटी कमी करण्यावर मी खूप जास्त लक्ष दिलं. आता त्या दोघींचं कौतुक म्हणजे दिलेले व्यायाम आणि डाएट त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पाळले. होतं काय की तुम्ही व्यायाम हे माझ्या इथे माझ्या ट्रेनर्सच्या समोर करता, त्यामुळे त्यावर आमचं पूर्ण नियंत्रण असतं. पण डाएट मात्र तुम्हाला तुमच्या घरी जाऊन करायचं असतं. ते तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे कराल तितके तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. हे तर तुम्ही खूपच छान सांगितलं. वृषालीताई, इन्फर्टिलिटी, पीसीओडी, अनियमित मासिक पाळी अशा तक्रारी असलेल्या महिला जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही काय विशेष काळजी घेता? आता खरं सांगू का, या 2 केसेसचा विचार करता मी तुम्हाला एवढंच सांगेन की अशा केसेसमध्ये फक्त जनरल वेट लॉस करून उपयोग नसतो. कारण प्रेग्नन्सी राहिली तरी गर्भ धरून ठेवण्यासाठी पोटाचे मसल्स टाईट असणं किंवा मसल टोन्ड असणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे रेक्टस ॲब्डॉमन आणि चेस्ट मसल इथलं जे फॅट डिपॉझिशन आहे ते कमी होणं गरजेचं असतं. थोडक्यात म्हणजे पोटाचा घेर कमी करणं हे प्रेग्नन्सीमध्ये जास्त महत्वाचं ठरतं. दुसरं असं की एखाद्या बाईचं वजन जास्त असलं आणि इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट चालू होते तेव्हा त्या बाईला अनेक दिव्यांमधनं जावं लागतं. म्हणजे फॅमिलीचं प्रेशर असतं, सोशल प्रेशर असतं. तसंच जी गोष्ट नैसर्गिक व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते. ही भावना जगातल्या कुठल्याही बाईला नेहमीच त्रासदायक वाटते. आणि त्यातून आजकालच्या काळामध्ये मुली या शिक्षण, करिअर याच्या मागे लागलेल्या आहेत. म्हणजे ऑफकोर्स करावंच लागतं सगळ्यांना. त्यामुळे त्यांची लग्नाची वय ही पुढे जायला लागली. त्यामुळे आधीच लग्न उशिरा, त्याच्यात लग्नानंतर वजन वाढणं, त्यातच पीसीओडीचे प्रॉब्लेम आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आजकाल जवळजवळ एकाड एक मुलीला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे येणाऱ्या इन्फर्टिलिटीला त्यांना तोंड द्यावं लागतं. आता माझी आणि माझ्या पॅटर्नची मास्टरी ही पोटाचा घेर कमी करण्यावरच एकवटली आहे. श्रोते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पोटाचा घेर समजा 50 इंच असला आणि तो घेर मी डायरेक्ट 20 इंचापर्यंत म्हणजे 30 इंच जर कमी केला तर तुम्ही घेत असलेल्या ट्रीटमेंटला खूप छान आणि लवकर रिझल्ट मिळतात. अरे वा. वृषालीताई, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आजकाल इन्फर्टिलिटी आणि पीसीओडीचं प्रमाण खरोखरच खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि त्यावर तुम्ही जे रिझल्ट देताय ते असंख्य महिलांना अत्यंत उपयोगी ठरणारे आहेतच. आपण हेल्दी असल्यामुळे नैसर्गिक रीतीनं प्रेग्नन्सी राहणं आणि सुदृढ बाळ जन्माला येणं यासारखा दुसरा आनंद स्त्रीला कशातूनही मिळणार नाही. श्रोते हो, चैत्राली आणि गौरीप्रमाणे आज शेकडो महिला माझ्याकडे येतात, रिझल्ट मिळवतात आणि त्यांना जेव्हा नॅचरल प्रेग्नन्सी राहते तेव्हा त्यांच्या इतकाच आनंद मलाही होतो. कारण त्यांचं यश हे माझंही यश आहे असं मला वाटतं. बिकॉज युअर सक्सेस इज माइन अँड युअर फेल्युअर इज ऑल्सो माइन. बरोबर. तेव्हा श्रोते हो, तुम्हालाही जर वेट लॉस करायचा असेल आणि चांगली फिगर आणि टिकाऊ फिटनेस मिळवायचा असेल तर वृषाली स्लिमिंग सेंटरच्या पर्वती, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता किंवा औंध यापैकी कुठल्याही शाखेला आजच भेट द्या. अधिक माहितीसाठी 9422323461
किंवा आमचा लँडलाईन नंबर 020-2543-4061 किंवा 020-2542-5433. नमस्कार.